विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, मी अतुल मीडियामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। राम मारुती रोड या विभागात आपण पाहिलं तर मुक्त छंद नाट्य संस्था यांच्या माध्यमातून एक शोचा पोस्टरचे अनावरण सोहळा या ठिकाणी आपल्याला मोठ्या उत्साहात साजरा होताना पाहायला मिळतो। आपण पाहिलं तर संपूर्ण मालिकेतील दिग्दर्शक तसेच राइटर एंड लिरिसिस्ट संदीप कचंडे सर, डायरेक्टर शंकर गुलगुडे सर, म्युझिक संजोग जाधव, अर्णव गोपालकर, श्राव्या जाधव। एका नव्या प्रवासाची सुरुवात कुटुंबासोबत या ठिकाणी आपण पाहिलं तर वेब शोच्या पोस्टरचे अनावरण मोठ्या उत्साहात साजरा होताना या ठिकाणी पाहायला मिळतं। तन्मय पाथाडे, नेहा भोसले, आर्ट गार्गी गोरुले, सोशल मीडिया एंड व्हिज्युअल प्रमोशन, मेक भारत डिजिटल। एकदा जोरदार नव्या एका वेब शोचं अनावरण सोहळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। ही टॅगलाईन मोस्ट इम्पॉर्टंट आहे, सगळ्यांना रिक्वेस्ट करतो। डॉक्टर अजय दरेकर संस्थापक संचालन तसेच अमोल चंदन तन्वी सिंग नूरकर यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर या वेब शोच्या पोस्टरचं तसेच वेब शो टायटल ट्रॅक सॉंगचं अनावरण सोहळा या ठिकाणी आपल्याला याच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतोय। संपूर्ण आपण पाहिलं तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंदाचं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। लहान मुलं असतील, ज्येष्ठ असतील, सगळेच जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आपण पाहिलं तर आनंदाचं हास्य जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पाहायला मिळतं। आणि या ठिकाणी नक्कीच आपण पाहू शकतो मुक्तछंद नाट्य संस्था यांच्या माध्यमातून विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रम राबवले जातात। आणि आज या ठिकाणी वेब शोच्या पोस्टरचं अनावरण टायटल ट्रॅक सॉंग जे आहे ते या ठिकाणी अनावरण होताना रिक्वेस्ट आहे, थोडंसं शांतता हवी आहे। ओके, मी सुरुवातीला अर्थात हा विषय लहान मुलांचा आहे। आजचा विषय हा थोडा वेगळा आहे आणि बऱ्याच वेळेला खरं तर एक सायकोलॉजी असते आणि सध्या आपण एक गोष्ट बघतोय, कदाचित मॅडम बऱ्याच क्लायंट्सला भेटत असतील आणि असं होत असेल की एक सगळ्यात मोठा प्रश्न येत असेल पालकांकडून की माझा मुलगा मोबाईल दिल्याशिवाय जेवणच करत नाही, तर अशा वेळेला काय करायचं। नक्कीच आपण पाहू शकतो की एक फॅमिली वेब शो फॉर किड्स अँड पॅरेंट्स पाहिलं तर संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी तसेच पालकांसाठी हा एक वेब शो असणार आहे। आणि वेब शोच्या पोस्टरचं अनावरण तसेच टायटल ट्रॅक सॉंगचं प्रकाशन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। सर्वात आधी तर मुक्तछंदचं खूप खूप अभिनंदन। ज्या पद्धतीने हा वेब शो येणार आहे, थोडीशी कल्पना जी होती ती उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपलं वर्कशॉप झालं होतं तेव्हा सरांनी मला दिली होती आणि आज जेव्हा त्याचं नाव बघितलं तेव्हा खरंच वाटतं की हा वेब शो एक वेगळा वेब शो होणार आहे आणि डेफिनेटली आपण सर्वजण त्याच्यासाठी सरांना पाठिंबा देऊया, जेणेकरून भविष्यामध्ये जी आपली पिढी पुढे येणार आहे त्या पिढीला आपण सुद्धा काहीतरी चांगलं देऊ शकतो। आज आपण जेव्हा इथे उभे आहोत, जेव्हा हे सर्व कलाकार इथे उभे आहेत, तेव्हा डेफिनेटली आपल्या पालकांनी, या कलाकारांच्या पालकांनी प्रत्येकाने कष्ट घेतलेले आहेत, प्रत्येकाने काहीतरी चांगलं दिलेलं आहे, म्हणून आज आपण ह्या स्टेजवरती उभे राहण्याची आपल्यामध्ये ताकद येते आणि आपण एक म्हणतो की कॉन्फिडन्सने आपण इथे बसू शकतो। हा जो कॉन्फिडन्स असतो तो आपल्या पालकांनी आपल्याला दिलेला आहे। तसाच कॉन्फिडन्स जर आपल्याला भविष्यामध्ये चांगलं करण्यासाठी आपल्या मुलांनी उभं राहावं असं वाटत असेल तर डेफिनेटली आपल्यालाही चांगलं काहीतरी आपल्या मुलांना देणं भाग आहे आणि तेच चांगलं देण्याचा प्रयत्न संदीप सर अगदी सुरुवातीपासून करतायत। संदीप सरांना सगळेजण बऱ्याच वर्षांपासून ओळखतायत। मी कदाचित सगळ्यात कमी 8 वर्ष झाले सरांच्या आणि माझ्या ओळखीला, पण 8 वर्षांमध्येही सरांचे जे काही प्रोजेक्ट्स येतात त्या प्रोजेक्ट्स मधलं जे नाविन्य असतं ते नाविन्य एक वेगळ्या प्रकारचं असतं। आणि जेव्हा आपण पालकत्वाची गोष्ट करतो, जसं मॅम बोलल्या
प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो आणि मोबाईलशिवाय माझं मूल जेवत नाही. तर यासाठी माझा प्रत्येक पालकाला नेहमी पहिला प्रश्न हाच असतो, त्याला मोबाईल देताना दाखवतो. कोणी दाखवला पहिल्यांदा? आपण का दाखवला? का दाखवला? बरेच जण मिळत असतील ना, मला सांगितलं मी पालकांना मोबाईल देताना सांगतो एक्झाम्पल. म्हणजे काय होतं की आपल्याला जी शांतता हवी असते, जी आपल्याला वाटते की ती शांतता आहे, पण माझ्या मते ती वादळापूर्वीची शांतता असते. त्यानंतरचं जे वादळ येणार असतं, ते वादळ जे आहे ते वादळ टाळण्यासाठी सुरुवात आपल्याला टाळणं गरजेचं आहे. पण आता सवय तर झाली आहे, बरोबर? कारण इथे बरेचसे मुलं जे आहेत ते वयोगटातले 8-10 वर्षाचे स्माईल मस्त देत आहेत, जे जे बघतायत ते बरोबर स्माईल देत आहेत. सो ही सवय जाण्यासाठी, जशी आपली 8-10 वर्ष झाली सवय लागलेली आहे, ती जाण्यासाठी कमीत कमी 8-10 महिने तरी देणं गरजेचं असतं. आणि मी नेहमी पालकांना हेच सांगते की तुम्ही क्विकच्या ह्याच्यामध्ये पडू नका की ओके तर तुमच्याबरोबर एक सेशन झाला तर त्याला सवय लागली पाहिजे. नॉट पॉसिबल. कारण तुम्ही जी सवय लावलेली आहे ती सवय गेल्या 10 वर्षांची, 8 वर्षांची, तिच्यासाठी कमीत कमी तेवढे महिने देणं गरजेचं आहे. आणि ते देण्यासाठी तुम्हालाही बदलणं गरजेचं आहे, तरच ती सवय बदलेल. सो सुरुवात आपल्यापासून, आणि तीच सुरुवात कदाचित आपल्याला बघायला मिळेल आपल्या नवीन वेब शो मधून, दॅट इज वेकअप किड्स मधून. सो आपण वाट बघूया की हा रिलेटेड एपिसोड कधी येतो आणि तर नक्कीच आपण पाहू शकतो मुलं आणि पालकांसाठी ओरिजिनल फॅमिली वेब शो, तसे प्रत्येक भागात मनोरंजक, उपयुक्त आणि प्रेरणादायी माहिती जी आहे ती या वेब शोच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या सवयी आणि जीवन कौशल्य, उत्तम संस्कार आणि कौटुंबिक नातेसंबंध दृढ करणारे विषय पण या ठिकाणी आपल्याला या संपूर्ण वेब शो मध्ये पाहायला मिळणार आहे. मुलांना दैनंदिन जीवनातील आव्हानांना आत्मविश्वासाने सामोरे जाण्यास प्रेरणा देणारे भाग जे देखील या वेकअप किड्सच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळणारे. आपण पाहू शकतो की विविध मान्यवर जर आपण पाहिले तर ह्या खूप इम्पॉर्टंट झाले, कारण आपल्या वेळेला ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात की आई बाबा जे सांगणार तेच करायचं. मुलांसाठी, पालकांसाठी सकारात्मक, सुरक्षित आणि दर्जेदार मनोरंजनाचे काही याविषयी भाग जर आपण पाहिले तर या ठिकाणी आपल्याला या वेकअप किड्सच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. बऱ्याच ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे, बरेच सेमिनार घेतात आणि आज हे सगळे कमी वयोगटातील मुलं आहेत, पण त्यांचे पालक आहेत, तर त्यांना सगळ्यांना काय मार्गदर्शन करायचं? मराठीचा प्लॅटफॉर्म आहे, पण मी एका इंग्लिश सेंटेन्सने सुरुवात करेन, त्याला मराठी ट्रान्सलेट पण करेन. मी अशा उपदेशाच्या कार्यक्रमाला येतो कारण की माझे संदीप सरांना मी माझा मित्र म्हणतो, आणि कधी कधी संदीप सरांची संस्था आणि माझी संस्था म्हणजे 2 भाऊ आहेत, आणि ते ह्या क्षेत्रामध्ये जो स्ट्रगल चाललेला आहे, मार्ग दाखवण्याची गरज आहे, दीपस्तंभ उभं करण्याची गरज आहे. आम्ही गेली 20-22 वर्ष खूप स्ट्रगल करतोय, म्हणून मी त्यांची हाक आली की कुठे असं तरी पोहोचतो. सो हे जे वाक्य आहे याच्याबद्दल मी गेल्या वेळेला सुद्धा म्हणालो होतो, जेव्हा मी सेशन घेतलं होतं, ते वाक्य माझ्या गुरूंनी मला सांगितलं 20 वर्षांपूर्वी जेव्हा मी हा क्षेत्रात आलो, ॲज अ 4th इडियट म्हणून. 3 इडियट बघितलं अँड द 4th इडियट. त्यावेळेस सक्सेस मीन्स नॉट व्हॉट यू गेट, सक्सेस मीन्स व्हॉट यू बिकम. हे जे वाक्य गुरुदेवांनी मला सांगितलं, तेव्हा माझ्या गुरूंनी मला सांगितलं, आणि त्यानंतर मी आपल्या शिक्षण व्यवस्थेकडे बघितलं. मी आपली शिक्षण व्यवस्था म्हणतोय आता जी आपण फॉलो करतोय ती नव्हे, गुरुकुल शिक्षण. गुरुकुल शिक्षण करतो जिथे विषयाला महत्व नंतर यायचं, कॅरेक्टरला आधी यायचं. आणि म्हणून आपल्या सगळ्यांचे जे असलेले जे पॅरेंट्स आहेत ते कन्फ्युज काय आहेत माहिती आहे, कारण की आपणच ते पॅरेंट्स आहोत ज्यांनी महाभारत रामायण बघितलं. किती चॅनल होते आपल्या टीव्हीवरती? बरोबर आहे. आणि कधी चालायची आपली टीव्ही? राईट आहे. आणि संडेला आपण सगळे एकत्र बसायचो, आणि गावामध्ये ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही, मोठा बॉक्स मागे असलेला एक असायची. ती टीव्ही काय करायची, संपूर्ण गावाला जोडायची, एकत्र आणायची. आता टीव्ही तोडण्याचं काम करायचं, कारण त्याच वेळेला मुलाला काहीतरी वेगळं बघायचंय, आईला वेगळं बघायचंय, आणि वडिलांना वेगळं बघायचंय. सो ती सक्सेसची जी व्याख्या आहे, म्हणजे यश म्हणजे ते नाही की तुम्ही काय मिळवता, यश म्हणजे ते की तुम्ही काय बनता. आणि अनफॉर्च्युनेटली
इंग्रज गेले आपल्याला सोडून. पण जी शिक्षण पद्धती आपल्याला देऊन गेले त्यामध्ये एकाच गोष्टीच्या मागे आपण लागलो. मला सांगा, एका शब्दात उत्तर द्या. आपण बनण्याच्या मागे आहोत की मिळवण्याच्या मागे? मार्क मिळाले पाहिजे, टक्के मिळाले पाहिजे, ऍडमिशन मिळालं पाहिजे आणि मग भरघोस पगार मिळाला पाहिजे. मग तर बनण्याच्या मागे, मिळवण्याच्या मागे आहोत तर बनणं तर मागे राहणारच ना. म्हणजे आपल्याला आता मूल जन्माला आलं ना, जेनझीचा भरपूर मोठा आता म्हणजे वातावरण निर्माण झालं. आपलं नेपाळ होतं की काय अशी भीती वाटायला लागले आणि मग जेनझीचा अभ्यास पण करायला लागले. पालकांच्या मध्ये असं एवढी भीती निर्माण झाली की हे जर आपल्या घरी आलं तर काय होईल. राईट. तर अशा वातावरणामध्ये जर आपण बघितलं की शिक्षण पद्धतीचं काम करते, पण आपण काय करतोय हे खूप महत्वाचं. एकच मुद्दा महत्वाचा, म्हणजे आपली शिक्षण पद्धती असं मी का म्हणतोय की एखादं व्यक्तिमत्व जेव्हा घडतं त्याचा पाया काय असतो. आपण कौरव पांडव बघितले, दोघांना शिकवणारे शिक्षक गुरु एकच, द्रोणाचार्य, तरी पण ते वेगळे का घडले याचा विचार केला आपण. त्याचा विचार काय, त्याचा पाया काय? त्याचं मूळ आहे विचार. त्याचं मूळ काय आहे? विचार, म्हणजे थॉट्स. इंग्लिशमध्ये आपण त्यांना थॉट्स म्हणतो, मराठीमध्ये काय म्हणतो? विचार. आता का विचार? कारण की जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचा विचार करता, जे विचार करता त्या पद्धतीने तुम्ही काय करावं लागतं? बोलायला लागतं. स्लम मधली मुलं, त्यांच्यासाठी शिवीगाळ म्हणजे संस्कृत भाषा असते. मी स्वतः स्लम मधलं लहानाचं मोठं झालं, त्यामुळे त्यांना प्रत्येक वाक्यामध्ये एखादी शिवी काही मोठं वाटत नाही. पण ते सोफिस्टिकेटेड घरातल्या माणसाचं मोठ्याने असं का? कारण की तो विचार लहानपणीच्या डोक्यामध्ये कळत न कळत गेलेला. विचारांप्रमाणे तुम्ही बोलू लागता. तुम्ही ज्या पद्धतीने बोलता त्या पद्धतीने तुम्ही वागता. तुम्ही ज्या पद्धतीने वागता त्या पद्धतीने तुमच्या सवयी निर्माण होतात. तुमचं सवयी ज्या पद्धतीच्या असतात त्या पद्धतीने तुमचं व्यक्तिमत्व असतं आणि ज्या पद्धतीचं तुमचं व्यक्तिमत्व असतं त्या पद्धतीने तुमचं डेस्टिनेशन. ह्या सगळ्यांमध्ये आपण सवयी कितीही बदलण्याचा प्रयत्न करा, एफर्ट्स घ्यावे लागतात ना. पण आपलं बालपण आठवा, आपल्याला तर सवयी पाया पडायची सवय खरं शिकवावं लागलं. शुभम करोती म्हणण्याची सवय शिकवावी लागली. मोठ्यांचा आदर करण्याची सवय शिकवावी लागली. मोठ्यांना उलट म्हणायचं नाही शिकवावं लागलं. मग कुठून आलं ते? एक्झॅक्टली. आता ह्या मुद्द्यावरती येतोय. जर विचार हे मूळ आहे तर विचार कुठून येतात? विचार दोनच ठिकाणावरून. तुम्ही जे बघता म्हणजे ज्यांच्या बरोबर वेळ घालवता आणि तुम्ही जे वाचता. आता हा वाचन हा जो मुद्दा आहे ना हा भयानक कठीण झालेला, बरोबर आहे. आणि मला खूप आवडलं जे मगाशी सरांबरोबर डिस्कस करत होतो, यामध्ये एक एपिसोड त्यावरती सुद्धा आहे, प्रचंड आवडलं. माझ्याकडे आज 3,500-4,000 पुस्तक आहेत माझ्या घरी आणि ऑफिसमध्ये मिळून, माझी स्वतःची. बरोबर. मला ऑप्शनच राहत नाही किंवा मला मोकळा वेळ मला समोर काय दिसणार. हे 20 वर्ष झाली माझ्या घरी टीव्ही नाहीये. माझ्या घरी आजही टीव्ही आणि माझं खरंच काही बिघडलं नाही, खरंच. म्हणजे जर मला विचार बदलता आले किंवा योग्य विचार देता आले तर सगळी घडी व्यवस्थित बसणार. आपल्या लहानपणी जॉईंट फॅमिली होती, गोष्टी ऐकायचो आपण, अकबर बिरबल, आजी आजोबा डिस्कस करायचे. जेव्हा प्रत्येक चूक मूल करायचं ना त्याच्यानंतर एक मेटाफर दिला जाईल गोष्टीच्या मागे, हो की नाही? आता मिळतो तो मेटाफर. आणि म्हणून मूळ मुद्दा काय आहे, जर मला विचार बदलायचे आहेत तर मला आजूबाजूचं वातावरण बदलायचं. शाळा बदलू शकतो आपण. तुमच्या शाळेत, तुमच्या मुलाच्या शाळेत काय शिकवलं जातं हे तुम्ही बदलू शकता का? तुमच्या शाळेत, मुलांच्या शाळेमध्ये कोणती प्रार्थना घेतली जाते हे तुम्ही बदलू शकता का? तुमच्यापैकी किती बालकांची मुलं कॉन्व्हेंट स्कूलमध्ये जातात किंवा इंग्लिश मिडियमला जातात? कधीतरी खटकतं का? जेव्हा सण असतात आपले त्यावेळेला त्या शाळांमध्ये तेवढी प्रायोरिटी दिली जाते असं कधीतरी थोडंफार वाटतं का? खरं सांगते बालकांना वाटतं. पण आपण का पाठवलंय तरी पण त्या शाळेमध्ये? कारण की आपल्या मुलाला मिळवायला शिकवायचं, मिळवायला. म्हणजे आपण एवढे घाबरलेलो आहोत ना की जर माझ्या मुलाने माझ्या एरियातल्या टॉपच्या शाळेमध्ये शिक्षण नाही घेतलं तर तो काहीच कामाचा नाही. आणि तुम्ही तुमचे रिझल्ट बघा, तुम्ही तुमचे रिझल्ट बघा.
आता ते मूल बिचारे एवढं कन्फ्युज आहे ना, कारण की ते शाळेत जाऊन वेगळं कल्चर अनुभवत आहे आणि तुमच्या घरी वेगळं कल्चर आहे. तो एवढा कन्फ्युज आहे की ते खरं, आणि मग आमच्यासारख्या संस्था बिचारा मुलांवरती काम करतात, मर काम करतात. आणि मग माझ्या गुरूंकडे जातो मी फ्रस्ट्रेट होऊन, हा एवढं काम करतो, रिझल्ट येत आहे. माझ्या गुरुंनी माझे गुरु मेटाफर मध्ये बोलतात, ते बोलतात मूर्ख आहेस तू, असेच बोलतात काही तुला का मूर्ख का म्हणतात, कारण की तू फ्रुट्स वरती काम करतोय, फ्रुट्स वरती नाही. जर एखाद्याने आंब्याचं झाड लावलं तर स्ट्रॉबेरी कशी येईल, लांबच आहे, लांबच आहे. इथे किती पालकांची इच्छा आहे की माझं मूल संस्कारी व्हावं, त्यांनी माझं ऐकावं, घरात थोडी कामाला मदत करावी, मोठ्यांचा आदर करावा, हे सगळं करावं. पण खरं सांगा, ह्या सगळ्या विचारांसाठी तुम्ही त्यांना वेळ देताय का? नाही. कारण शाळेत मला वाटतं कोचिंग क्लासला जातो, कोचिंग क्लासला आल्यावरती तो अदर ऍक्टिव्हिटीज जातो आणि मग आम्ही आहोतच मुक्त छंद आणि वर्सटाईल छंद अभ्यासला. म्हणजे आपण एवढ्या ऍक्टिव्हिटी मध्ये त्यांना गुंतवलंय कारण की कुठेतरी तुटका लागेल. हे सगळे असेच नाही घडले. यशाचा सिंपल नियम आहे, तुम्हाला एका क्षेत्रामध्ये 10,000 तास काम करावं. किती? बघाशी सर आणि मी डिस्कस करत होतो, प्रॉब्लेम हा आहे ते क्षेत्र निवडताना झालं करावं. त्या क्षेत्रात 10,000 तास काम करायचं म्हणजे काय, त्याच्याबद्दल वाचायचंय, रिसर्च करायचं, दिग्गजांना जाऊन भेटायचं, त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायचं, इंटरव्ह्यूज घ्यायचे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि सगळ्या यशस्वी माणसं करतात म्हणून ते जातात. वन ऑफ द माय रोल मॉडेल इज स्टीव्ह जॉब्स. माझा एक रोल मॉडेल आहे, तो क्रिएटिव्हिटी मध्ये मी त्याला प्रचंड मानतो, तो म्हणजे स्टीव्ह जॉब्स. आणि त्याने वयाच्या 13व्या वर्षी त्यावेळेची जी HP कंपनी आहे त्याच्या मालकाला डायरेक्टली फोन केला की मी काहीतरी बनवतोय, मला एक इक्विपमेंट कमी पडतो, तुम्ही देणार का? ॲट द एज ऑफ 13. आणि त्या मालकाने त्याला भेटायला बोलवलं आणि फक्त इक्विपमेंट नाही, पूर्ण प्लॅटफॉर्मच दिला, सगळं करतो. देन मी यूज्ड टू गेट समथिंग लाईक स्टीव्ह जॉब्स. आपली मुलं बघतो. त्यामुळे जर विचार देता आले, आपल्याला योग्य विचार देता आले तर सगळं गणित. त्यामुळे वाचन, जर तुम्ही पालक वाचता रोज, कारण मगाशीच आपलं डिस्कस झालं ना, तुमची मुलं जे बघतील ते करतील. तुम्ही मोबाईल हातामध्ये घेतला आणि म्हणताय आद्या हल्ली खूप मोबाईल वापरतेस तू, आता व्हॉट मेसेज आय एम गिव्हिंग. मी मोबाईल मध्ये बघतोय आणि मी आपल्याला सांगतोय की मोबाईल खूप वापरतेस, तर ती ते नाही ऐकणार जे तुम्ही बोलताय. सगळ्या पालकांचा सर्वात मेजर टॉपचा जो प्रॉब्लेम आहे ना आज, माझं मूल माझं ऐकत, पण मी सांगतो तो प्रॉब्लेमच नाहीये, तुमचं ऐकत तर खरंच चांगलं आहे. कारण की तुम्ही कन्फ्युज आहात. तुम्ही कन्फ्युज आहात. मॅडमने करिअर बद्दल विचारलं ना, 10 वर्षापूर्वी भारतामध्ये ट्रेंड होता 90% वरती मिळाले, सायन्सला जा 60-80 मिळाले, कॉमर्सला जा 60 पेक्षा खाली, तू गाय गुजराय, ITI आर्ट्सला. मग ट्रेंड आला, लोकांसाठी प्लॅटफॉर्म आला, मग आम्ही IQ टेस्ट, ऍप्टिट्यूड टेस्ट करायला लागलो. पण त्याचेही लिमिटेशन्स आहेत. बिकॉज हू यू आर या प्रश्नाचं उत्तर जोपर्यंत तुम्हाला मिळत नाही ना, तोपर्यंत कुठलंही करिअर तुझ्यासाठी चांगलं नाहीये आणि कुठलंही करिअर तुझ्यासाठी चांगलं पण आहे. हू यू आर, तुम्ही कोण आहात, आणि याचं आत्मपरीक्षण करण्यासाठी आज आपल्या मुलांकडे वेळ आहे. मला कोणती गोष्ट प्रचंड आवडते किंवा कोणत्या गोष्टी प्रचंड आवडतात, कोणत्या गोष्टी मला उत्कृष्ट पद्धतीने जमतात, कोणत्या गोष्टींच्या माध्यमातून मी समाजामध्ये काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करू शकतो. कोणाला माहिती होतं ना 20 वर्षापूर्वी 22 वर्षापूर्वी सरांना थोडं माहिती होतं की मी काहीतरी लिखाण करेन आणि समाजामध्ये जनजागृती करेन. आणि चौथं, या तिन्ही गोष्टी एकत्र केल्यानंतर चौथी महत्वाची गोष्ट ज्याच्या मागे आपण लागलेलं की मला पैसे मिळतील. या 4 प्रश्नांची उत्तरं किती पालकांनी आपल्या मुलांना रोज विचारले. आणि म्हणून अशा पद्धतीच्या प्लॅटफॉर्मची गरज आहे मराठी मुलांना. सगळ्याच मुलांना आहे, पण आपली मराठी मुलं कन्फ्युज आहेत की वेस्टर्न कल्चर फॉलो करू की आपलं कल्चर जे चांगलं म्हणतं गणपती बाप्पा मोरया ते फॉलो करू, याच्याबद्दल कन्फ्युज आहेत. आणि म्हणून हे जे काही हा जो काही उपक्रम सुरू केलाय ना, ह्याला मी स्वार्थ म्हणून एक पालक म्हणून पण म्हणेन की बाबा 10-15 मिनिटं जे मगाशी सरांनी सांगितलं ते आता चांगल्या पद्धतीचं, आणि फक्त बघू नका. प्रॉब्लेम काय माहिती, अडचण काय माहिती, तुम्ही परत मोबाईल द्या 10-15 मिनिटं, हे बघ संदीप सरांनी काय सांगितलं आहे ना, बघ जरा तू, मी माझा कार्यक्रम बघतो. तुमचा कार्यक्रम बघा, तुम्ही तुमचं एंटरटेनमेंट करा, पण जेव्हा तुमचं मूल बघून होईल ना, तुम्ही जर चर्चा नाही केली ना त्याच्याबरोबर त्याच्यासाठी, तर आउटपुट
तर आउटपुट नाही. चर्चा करण्यासाठी एक योग्य प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळतोय, त्या प्लॅटफॉर्मचा वापर करा. आणि मी सांगतो की खरंच जर हे चालू राहिलं अशा पद्धतीने, आणि ऑफकोर्स हे तुमच्यावरती डिपेंड आहे, तुम्ही किती प्रोत्साहन देताय, तुम्ही लाईक शेअर आणि कमेंट करताय का, ह्या गोष्टीला आपण जागतिक पातळीवरती घेऊन जाऊ. माझं प्रॉमिस आहे, वर्सटाईल 7 कंट्रीमध्ये काम करते आणि तिथल्या सगळ्या मराठी पालकांपर्यंत मी हा चॅनल पोहोचवणार. त्यासाठी मी एफर्ट्स घेणार. हे माझं ह्या प्लॅटफॉर्मवरून वचन आहे. आमच्या बरोबर 22 जिल्ह्यांमध्ये काम चालतं, त्या प्रत्येक शाळांपर्यंत हा प्लॅटफॉर्म आम्ही पोहोचवू, वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून तो पोहोचवू. तुम्हीही तो एफर्ट्स द्या. फक्त स्वतःच्या मुलासाठी नाही, ही एक कम्युनिटी बिल्ड होणं गरजेचं आहे, विचारांची कम्युनिटी बिल्ड होणं गरजेचं आहे. आणि या विचारांच्या कम्युनिटीसाठी माझ्या आणि तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी संदीप सरांना आणि टीमला खूप खूप शुभेच्छा देतो. थँक्यू व्हेरी मच. एक गोष्ट मला सांगू का सर, माझं लग्न ना 3च महिने झाले. मला इतकं टेन्शन आलं होतं ना, पुढे सगळं आपण फॅमिली प्लॅनिंग आणि या त्या गोष्टी करतो ना. मी नेहमी माझ्या घरात म्हणायचं की मी आता बऱ्याच इव्हेंट्सला जाते, बऱ्याच लहान मुलांना बघते, इतकं टेन्शन येतं की बापरे, सगळीच मुलं ऍक्टिव्ह आहेत, सगळीच मुलं काहीतरी करतायत, आपण काय शिकवायचं, कसं शिकवायचं. आज जरा रिलॅक्स झालो, कारण हे खूप गरजेचं आहे. मला असं वाटतं आपण मुलांना जे द्यायला जातोय ना, त्याच्या अगोदर पालकांनी बऱ्याच गोष्टी शिकल्या पाहिजेत की आपण कशी लाईफ आपली बॅलन्स करायची. कारण सध्या आपल्याकडे ऑप्शन नाहीये, बऱ्याच जणांकडे दोन्ही पॅरेंट्स वर्किंग आहे. सो ते मॅनेज करून मी माझ्या मुलाला कसं आणि काय शिकवायचंय हे मला असं वाटतं सरांनी खूप छान पद्धतीने सांगितलंय. सर, तुमच्या सेमिनारचे अपडेट्स द्या. डेफिनेटली माझ्यासारखे अनेक लोक असतील इकडे की ज्यांना हे खूप माहिती पण आहे. कारण मी एक गोष्ट ऑब्झर्व केली, ज्या गोष्टी तुम्ही सांगत होतात आमच्या इतकेच अमुक सर इतके जास्त लक्ष देऊन ऐकत होते. कारण सर म्हणतात हा माझ्या घरी पण असंच होतंय. सो कदाचित तेही सरांनी इतकं छान लक्ष दिलं नाही. सगळ्या सरांसाठी जोरदार टाळ्या. यानंतर मी अमुक सरांना रिक्वेस्ट करेन की सर, एक अभिनेता म्हणून काम करत असताना त्याचबरोबर डबिंग आर्टिस्ट म्हणून सुद्धा आपण काम करता किंवा बरेच व्हॉइस ओव्हर्स ऐकलेले आहेत, काम पाहिलेलं आहे. आज हे सगळे कलाकार म्हणून घडतायत, नव्याने त्यांची एक पिढी आहे ती निर्माण होते, तर त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? आणि संदीप सर. धन्यवाद. सर्वप्रथम उपस्थित सर्व मान्यवरांना माझा नमस्कार. आणि सर्व इथे जे जमलेले पालक आहेत त्यांना त्यांचं खूप खूप स्वागत. हा सुंदर एक प्लॅटफॉर्म सरांनी सुरू केलेला आहे, मुक्तछंद. आणि येतो आता तुमच्या प्रश्नाकडे, तुम्ही जे जो प्रश्न विचारला, तर माझं एवढंच म्हणणं असतं, मी ज्या ज्या ठिकाणी जातो किंवा काही करतो, तर मला इथे फार घरगुती वाटतं. याचं कारण हे की हे फार गवगवा करत नाहीत की आम्ही ऍक्टर्स घडवतो. यांचं ब्रीदवाक्य आहे की आम्ही माणूस घडवतो. आणि त्यासाठी मला असं वाटतं की यांच्याबरोबर काम करायला मलाही आवडतं. जेव्हा जेव्हा ते मला विचारतात की या कार्यक्रमाला याल का, किंवा आता या वेब शो मध्ये तुम्ही काम कराल का, तर मी लगेच हो म्हणतो. मी फार आडेवाडी घेत नाही. जनरली मी थोडा त्रासदायक ऍक्टर आहे की मी आधी बघतो की काय आहे, प्रोडक्शन कसं आहे, किंवा यांना काय साधारण आपण एक वर्ष काम करतो. एक आता या सप्टेंबरमध्ये मला साधारण 13 वर्ष होतील या क्षेत्रामध्ये. तर आपण एका ठराविक दर्जावर जातो की याच्या खाली मी काम नाही करणार, असं आपण एक ठरवतो. हे आपल्याला करावं लागतं एक ऍक्टर. पण यांच्याकडे मी अगदी मनापासून काम करतो आणि मी कधीच यांना विचारत नाही की मला किती देणार आहात तुम्ही. ते मला काम झालं की गपचूप पाकिटात पैसे घालून देतात, मी ते गपचूप घरी घेऊन जातो. मी परत त्यांना विचारतही नाही का एवढे पैसे का कमी दिलेत किंवा एवढे पैसे का जास्त दिलेत, मी कधीच विचारत. ते प्रेमाने देतात, मी प्रेमाने येतो. आणि फार छान चाललंय आमचं. इथून पुढेही मला तुम्ही केव्हाही हक्काने बोलवा, मी आवर्जून येईन. एक फार आनंदाची गोष्ट मी इथे सांगेन की इतकी वर्ष काम करत असताना सिरियल म्हणा, काही फिल्म्स म्हणा, मी कधीच नाचलो नाहीये. मला ते आता सुद्धा त्यांनी उल्लेख केला की
आपल्या टायटल ट्रॅकचा हिरो आणि त्याकडे बसलेल्या आमच्या हिरोईन आहेत. तर लीड म्हणून मला त्यांनी या टायटल ट्रॅक मध्ये मला हे केलं. तर मी नाचलोय आणि मला स्वतःला असं वाटत नाही की मी नाचू शकतो, पण ही भीती मला माझी सरांनीच घालवली आणि शंकरसरांनी घालवली. तर मला फार आनंद होतो मुक्तचंद मध्ये काम करताना. हो, आमचे सिद्धेश बागवे सरांच्या तालावर मी नाचलो. तर ही जी काय नवीन पिढी घडतीये, तुम्हाला खूप स्वागतच आहे तुमचं. तुम्ही येणार आहात आणि कसं होतं की एक बॅच असते. आम्ही ज्यांना बघत आलो की आता बॅच हळूहळू काही जण वारले, काही जण आता वृद्धापकाळांना काम कमी करतायत. सो इथे कायमच आपण नट मंडळी जे असतो की कोणाकोणाची जागा घेत राहतात. सो नवीन पिढी घडणं सुद्धा गरजेचं असतं. तुम्ही येताय तर मला एवढंच सांगायचंय की पेशन्स ठेवा. जसं आता सर म्हणाले आणि मॅडम सुद्धा म्हणाल्या की मी माझ्या मुलाला मोबाईल मीच दिले. तर बरं तो का दिलाय त्याच्या मागे सुद्धा हे कारण आहे की अन्न वस्त्र निवारा ह्या जशा बेसिक नीड्स आहेत तशी आता मोबाईल सुद्धा गरज झालेली आहे. कारण एवढ्या गोष्टी आपण ऐकतोय की स्कूल बस मधनं जातो, रिक्षेतनं जातो किंवा काहीही, तर त्याच्याकडे एक सेफ्टी म्हणून मोबाईल असायला हवा म्हणून आपण तो दिलेला आहे. पण आपण चांगल्याने देतो, मुलं ती कशाने घेतात आपण त्याला काही करू शकत नाही. आता तोही मोबाईल घेतो, तोही तासंतास मोबाईलवर बसलेला असतो. पण जसं सर आणि मॅडम म्हणाले की तो मला बघूनच मोबाईल घेतो ना, त्यामुळे मी त्याला ओरडणं किंवा हे मोबाईल घेऊ नको हे सांगणं चुकीचंच आहे. त्यासाठी मला मोबाईल वापरणं कमी करणं गरजेचं आहे, पण ते माझ्याच्यानं होणार नाही कारण माझं काम मोबाईलमध्येच आहे. कारण आता सुद्धा मोबाईलमध्ये मेसेज वाचला तर डोक्यात येणार कोणा कुठून तरी नवीन काम आलं. त्यामुळे मोबाईल बघितलाच जातो. तर तो मुद्दा जाऊ दे. मी एवढंच सांगेन की तुम्ही पेशन्स ठेवा. गोष्टी घडणार आहेत, प्रत्येक गोष्ट घडायला वेळ लागते. आता मी आज या स्टेजवर उभा आहे त्यासाठी मी काही काळ घालवलाय आणि आज मी तुम्हाला मार्गदर्शन करतोय. सो ही फेज, याच्या नंतरची फेज, सगळ्या फेजेस तुमच्याही लाईफमध्ये येणार आहे. ही काही जादूची कांडी नाहीये की आज फिरवली आणि मी आज शाहरुख खान झालो, आज मी अमिताभ बच्चन झालो. तर नाहीये. त्यांनी सुद्धा खूप मेहनत घेतली, खूप वर्ष घालवलेत अमिताभ बच्चन होण्यासाठी. तेवढा वेळ प्रत्येकाने तुम्ही द्या आणि जेव्हा काम नसतं तेव्हा स्वतःवर काम करा, तर या गोष्टी घडतील. एवढंच सांग. धन्यवाद. सातत्य असायला सवय कोणत्याही गोष्टीमध्ये. थँक्यू सो मच सर. यानंतर केदारशिव सगळे सर सुद्धा इथे आहेत. मी त्यांना विनंती करेन की सर मुक्तचंद नाट्य संस्था आणि आमचे सगळे पालक आणि विद्यार्थी यांना थोडंसं मार्गदर्शन करा. सगळ्या मान्यवरांना काय आहे, नेहमी लेखकांनी लिहिलेलं आणि दिग्दर्शकांनी शिकवलेलं बोलायची सवय आहे. आज स्वतःच्या पदार्थ काहीतरी बोलतोय, काही चुकून सांभाळत नाही. म्हणून मार्गदर्शन करणे निश्चितच आम्ही मोठे नाहीये. आता 40 वर्ष झाली मला या क्षेत्रावर. पण मुक्तछंद विषयी मी असं म्हणेन की जसं अमुक पण म्हणाला, मला सगळ्यात जास्त भावलेली गोष्ट म्हणजे छोट्यातला छोटा माणूस सुद्धा माझी संस्था मोठी कशी होईल याच्यासाठी कार्यरत आहे. जेव्हा मी अख्खा एपिसोड शूट केला तो अगदी चहा आणून देण्यापासून ते जेवण देण्यापासून तुम्ही हे घेतलं का, तुम्ही त्या माणसाला गरज नाही आहे ना, तो पैसे दिलेत ना त्याला खाईतो, हे कोणी बोलू शकलं असतं. पण प्रत्येक जण माझी संस्था कशी मोठी होईल याच्यासाठी जगतो आणि त्याचं श्रेय सरांना आहे असं मला वाटतं. कलाकार मिळवण्यापेक्षा माणसं मिळवायची. तर मी त्या सगळ्याच कौतुक करू इच्छितो. कारण कोणी लहान मोठा हा त्याच्या परिस्थितीनुसार नाही तर त्याच्या कामानुसार तो मोठा आहे. आणि यातल्या प्रत्येक माणसाबद्दल मला अभिमान आहे असं मी सांगतो. आणि
विशेष करून शंकर बद्दल, कारण त्याच्या स्ट्रगल पिरियड पासून मी त्याला बघितलेलं आहे. आज दिग्दर्शक इंडिव्हिज्युअल म्हणून त्यांनी एक फिल्म केलेली आहे, मला त्याचा खूप अभिमान आहे. आणि त्याच्या हाताखाली मला काम करायला मिळालं. या वेब सिरीज मध्ये मी एक एपिसोड केलेला आहे, तुम्ही तो नंतर बघाल, त्यामुळे मला खूप बरं वाटलं. आणि मार्गदर्शन म्हणण्यापेक्षा मी हे जे बोलतोय तेच मार्गदर्शन असं समजलं. आणि दुसरी मला पालकांना एक रिक्वेस्ट करायची होती, म्हणजे राग मानू नका, नाही तर खाली जाऊन सोपा मला फक्त ना की शेजारचा मुलगा टीव्हीवर दिसतो म्हणून माझा मुलगा दिसलाच पाहिजे टीव्हीवर, त्याने बघ काय केलं. आणि तुमच्या मुलाची आवड लक्षात घ्या. तुमचा मुलगा उत्तम गातो, काहीतरी वाद्य वाजवतो, ह्या गोष्टीकडे फक्त शेजाराचा मुलगा दिसतो ना म्हणून. आता जसे एक मोठा ड्रॉबॅक आमच्या क्षेत्राचा हा आहे की ते आता जे सिंगिंग कॉम्पिटिशन टीव्हीवर दाखवले जातात ते सगळं माहोल क्रिएट केला जातो प्रेक्षक वर्ग आणि त्याचं काय म्हणून TRP मिळवण्यासाठी. तर आपल्या मुलांची कॅपॅसिटी, त्याची ताकद लक्षात घ्या आणि त्यानुसार त्यांना पुढे मार्गदर्शन करा. आणि मी सगळ्या छोट्या दोस्तांना एवढंच सांगू इच्छितो, काही बना आयुष्यात, पण सगळ्यात आधी स्वतःचं एज्युकेशन कम्प्लीट करा. कारण तुमच्याकडे तुम्ही मिळवलेला पैसा जगात कोणी चोरी करून घेऊन जाईल, पण तुमचं ज्ञान कधी कोणी चोरी करून घेऊन जाणार नाही. ज्यांच्या जीवन तुम्ही आयुष्यात पुन्हा एकदा तो पैसा, ती प्रसिद्धी सगळं मिळवू शकाल. मला वाटतं फारच ओव्हरडोस, कारण मुळात ज्या कार्यक्रमासाठी आपण आता सगळे जमलेलो तो आधी होत जाऊ दे असं माझी इच्छा आहे. थँक्यू सो मच. असंच आपण पाहू शकतो या ठिकाणी मुक्तछंद नाट्यसंस्था यांच्या माध्यमातून नवीन वेब शोचे या ठिकाणी आपण पाहिलं तर वेक अप किड्स फॅमिली वेब शोचा अनावरण या ठिकाणी मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरा होताना पाहायला मिळतोय. संदीप प्रचंड मी फक्त सर्व मान्यवरांना विनंती करते की आपण लेखक दिग्दर्शक यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मुक्तछंद नाट्यसंस्था यांच्या माध्यमातून वेक अप किड्स या वेब शोचं अनावरण, टायटल ट्रॅक सॉन्ग अनावरण सोहळा जर आपण पाहिलं तर संपूर्ण लहान मुलं असतील, ज्येष्ठ असतील यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय. ओके, सगळेजण रेडी आहेत? सर तुम्ही पहिले बसा. ओके, पंच कंपनी तुम्ही रेडी आहात? सगळ्या पालकांना टेन्शन आहे, आम्हाला स्टेटसचा फोटो स्टोरी टाकायचे, त्यामुळे सगळ्यांचे मोबाईल वरती आले. या ठिकाणी आपण पाहू शकतो मुक्तछंद नाट्यसंस्था यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहिलं तर टॅग पण करा. वेक अप किड्स चा टायटल ट्रॅक सॉन्गचं अनावरण या ठिकाणी आपल्याला MH04 मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते. सगळ्यांनाच आपण पाहिलं तर याची उत्सुकता लागलेली या ठिकाणी पाहायला मिळते. ओके, सगळे रेडी? टीम रेडी? ओके, सो या ठिकाणी आपण वेक अप किड्स टायटल ट्रॅक सॉन्गचं अनावरण या ठिकाणी पाहायला मिळते. जोरदार आपण अनावरण केलं आणि टायटल ट्रॅकचं असं काही आहे ते आता आपण इकडे लॉन्च करतोय. त्यानंतर आपण ॲनिमेशन लोगो इथे पाहणार आहोत. सो आपल्या वेब शोचं नाव आहे फॅमिली वेब शो. सगळ्यांनी ही टॅगलाईन मला असं वाटतं मोस्ट इम्पॉर्टंट असं ती लक्षात ठेवायची.
यानंतर आपण सबस्क्राईब स्कॅनर इकडे पाहतोय. सो प्लीज क्या म्हणते आता टाळ्या वाजवायला कोणाचा सगळ्यांच्या आता फोटो दिसतात मला. त्यानंतर आपण स्कॅनर ओके सॉन्ग घेऊयात. आपण लगेच सॉन्ग करतोय पण सॉन्ग साठी पुन्हा एकदा काउंटडाऊन हवे. ओके लगेच नाही मजा नाही येणार. रेडी मोबाईल सारी हातात असला तरी सगळ्यांचा आवाज आला पाहिजे. 10 9 8 7 6 5 4 3 2 अच्छा ठीक आहे. ओह क्या बात है. छोट्या मुलांच्या छोट्या छोट्या नीड्स छोट्या मुलांच्या छोट्या नीड्स छोट्या मुलांच्या छोट्या नीड्स छोट्या मुलांच्या छोट्या नीड्स चला पेरूया संस्कारांच्या सीड्स चला पेरूया संस्कारांच्या सीड्स मोठे लोक मग सगळे मोबाईलच्या जगातून बाहेर डोकावू मोबाईलच्या जगातून बाहेर डोकावू हसत्या खेळत्या जगाला उघड्या डोळ्यांनी पाहू पुस्तक हाती घेऊन छान गोष्टी करू री मग आपणच आपल्याला म्हणू
सिद्धेशने केली आहे ना, सो ते किड्सच्या ऐवजी पटकन सेट झालं, सो त्यासाठी सॉरी, तुझं एक्स्ट्रा प्रमोशन केलं. ओके, सो एकदा सगळ्यांनी जोरात आवाज द्यायचा आहे. 3 cheers फॉर मेकअप किड्स. आणि आता अर्थात त्या टीमला मी स्टेजवरती इथे बोलवते. खूप कमाल झाले गाणं. कसं वाटतंय सगळे बच्चे कंपनी कुठे जरा कसं वाटतंय सगळे बच्चे कंपनी? मजा आली? अमोल सर छान डान्स केलाय तुम्ही. म्हणजे सिद्धेश खरंच तू नाचवलं सगळ्यांना. सो येस, मी टीमला आता इथे स्टेजवरती बोलवते. अर्थात सगळ्यात पहिल्यांदा रायटर अँड लिरिसिस्ट संदीप कचांडे सर, डिरेक्टर शंकर अर्चना बापू दुबे, म्युझिक ज्यांनी केलेलं आहे संजोग जाधव, सिंगर आपण पाहिलं तर वेकअप किड्सची संपूर्ण टीम या ठिकाणी मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद सीझन 4 या रियालिटी शोचा हा सेकंड रनर आहे. श्राव्या आहे का इथे? श्राव्या जाधव सरांचीच मुलगी आहे, असं घेऊन या. यानंतर एडिटर चेतन पवार, सिनेमॅटोग्राफर अभिषेक नवालकर, कोरिओग्राफर सिद्धेश बागवेसे आणि गाण्याचा जोरात ऐकायला आला पाहिजे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर करिश्मा, असिस्टंट डिरेक्टर तन्मय पाटणे, आज गार्गी बोरुले, सोशल मीडिया टीम मेघा डिजिटल, आणि आता सुयश सर, अमोल सर प्लीज स्टेजवरती या. आता त्यांना बोलवायचंय सरांना, आणि प्लीज 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 या. खरंच या, खूप छान झालंय. एकदा सगळ्या कलाकारांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ. मी इथे अभिमानाने सांगू शकते की सरांसोबतची टीम आज उभी राहिली, म्हणजे सिनेमॅटोग्राफी असू देत, असिस्टंट डिरेक्शन म्हणून असू देत, किंवा आर्ट मधून असू देत, कोरिओग्राफी, ही टीम मुक्तचंदचीच टीम आहे. आणि मुक्तचंदामधून त्यांनी बरेच काही शिकून आज ते त्यांच्यासोबत काम करतात. आणि जेव्हा इतक्या मोठ्या स्केलवरती त्यांचं नाव कुठेतरी लागलं जातं, तर मला असं वाटतं या सगळ्यांना मुक्तचंदने बरंच काही दिलंय, आणि आज ते त्यांच्या स्किल मधून सगळ्यांच्या भेटीला येतात. त्यामुळे या सगळ्या टीमसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आपण सगळ्या टीमचं पहिल्यांदा फेलिसिटेशन करणार आहोत. या टीमचे हार्डवर्क आणि सगळे आता जे कलाकार इथे दिसणार आहेत त्यांचं खरंच खूप कौतुक आहे. आपण सगळ्या टीमला सुरुवातीला इथे फेलिसिटेट करूया. आता संदीप सर सगळे करविता सर आहेत, त्यामुळे आपण सरांना मी रिक्वेस्ट करेन की आता म्युझिक ज्यांनी केलेलं आहे संजू जाधव सर यांना इथे त्यांनी सन्मानित करायचंय. एका जोरदार गाण्यामध्ये सर खूप मस्त वाटतंय गाणं, खूप छान वाटतंय. आणि अर्थात लरिसा यांचा आवाज तर आपण बऱ्याच गाण्यांमधून ऐकलेला आहे, आणि याही गाण्यातून आवाज सरांचा, मॅडमचा खूप खूप मजा आली. सो एकदा सरांसाठी जोरदार टाळ्या म्हणून जाऊ दे. अर्णव सुद्धा इथे आहे, आपण अर्णवला सुद्धा इथे फेलिसिटेट करतोय. क्या बात आहे, अर्णवसाठी जोरदार टाळ्या. एडिटर चेतन पवार, कारण काय आहे ही सगळी पडद्यामागची कलाकार मंडळी आहेत. पडद्यावरती आपण सगळ्या आर्टिस्टना बघतो, कलाकारांना बघतो, त्यांना खूप प्रेम देतो, पण पडद्यामागे काम करणारी जी टीम आहे त्यांचंही कौतुक होणं हे तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे या सगळ्या पडद्यामागे काम करणाऱ्या टीमसाठी जोरदार टाळ्या. सिनेमॅटोग्राफर अभिषेक प्रभाकर, आपण अभिषेकला सुद्धा इथे सन्मानित करतोय. आपण चेतन सरांना इथे सुरुवातीला आपले एडिटर जे आहे चेतन पवार सर. अभिषेक प्रबलकर, आपण सिनेमॅटोग्राफर.
आपलीच मुक्तचंदची टीम जी आज वेगळ्या रूपात आपल्याला भेटतेय. त्यानंतर कोरिओग्राफर सिद्धेश पागवे, ओके. त्यानंतर तन्मय पाताडे असिस्टंट डिरेक्टर आणि नेहा भोसले. अर्थात गाण्यामध्ये आपल्याला ज्या दिसलेल्या आहेत आपल्या पूजा मॅडम सुद्धा, आपण त्यांनाही इथे आपण सन्मान करतो. गार्गी गोरुले, त्या गार्गीसाठी जोरदार टाळ्या वाजवते. आज काम झालं ते गार्गीने केलं. आणि सोशल मीडिया अर्थात आपण मला खूप छान वाटतं ही गोष्ट की मुक्तचंद इतकं सगळं काम करताना सगळ्या गोष्टी सोशल मीडियावरती लगेच अपडेट आपल्याला मिळतं पाहायला. सो सोशल मीडिया स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे, सध्या काळाची गरज म्हणावी लागेल. सो ती खूप चांगल्या पद्धतीने केली जाते सध्या, त्याची जोरदार. तरी पण तेवढंच म्हणता फक्त स्टेजवरती आहे. मी बाकी सगळ्या टीमला बोलवणार आहे, टेन्शन घेऊ नकोस. कारण मला ही गोष्ट खूप चांगली वाटते की कार्यक्रम मुक्तचंदचा कोणताही असतो ते सगळी टीम कितीही बिझी असली काही असलं तरी सगळी टीमची ती वेळात वेळ काढून येत असते. मागे बरेच कलाकार मंडळी सगळे उभे आहेत, मी त्यांना बोलवणार आहे. पण हे गाणं मला परत लावलं तर जरा मजा येईल, कारण आपण त्यांना तिकडे डान्स करताना बघितलं. सो आम्हाला लाईव्ह बघायचंय, हो ना? सर आता नाही, आता इथे नाही, कोणी नाही जाऊ शकत. सॉरी, मी जाऊ नाही देणार कोणाला. सो मला एक मिनिट, या कार्यक्रमाचे अँकर मी सांगेल तसं सांग. मला ते सरांनी सांगताना सांगितलं तू तुझ्या परीने कार्यक्रम कर. सर प्लीज जाऊ नका. या ना जरा पुढे. सर सुयश सर या ना प्लीज. पुढे आपण सिद्धेशला पुढे घेऊया. डोंट वरी. सिद्धेश आपल्याला सांगेल, आम्ही तुला फॉलो करू. प्लीज लवकर ये. मागे राहतो. सगळे पॅरेंट्स फार कमी क्रू होता, त्यामुळे मी फार छान नाचलो. खूप लोक आहेत सेकंड लाईव्ह. ओके सिद्धेश सर सोबत करूया आपण, सोबत. सिद्धेश तू मध्ये ये. ओके, टीम सगळ्यांनी थांबा. ओके रेडी. सर तुम्ही मागे नका जाऊ, तिथे या प्लीज. सिद्धेशने शिकवलं तर लगेच. तर आपल्यासोबत या ठिकाणी संदीप गलांडे सर आहेत, त्यांच्यासोबत या ठिकाणी संवाद साधणार. सर काय सांगाल, आज या ठिकाणी वेकअप किड्स या वेब शोचं अनावरण झालेलं आहे, काय सांगाल? ॲक्च्युली वेकअप किड्स हा जो शो आहे तो खरं तर पालकांसाठी आणि मुलांसाठी आम्ही स्पेशली घेऊन आलेलो आहोत. की लहान मुलांच्या दैनंदिन जीवनावर आधारित ही वेब सिरीज आहे, वेब शो आहे. की आपण बघतो की टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये मुलांना मोबाईलवरती बघण्यासाठी चांगलं कंटेंट दिसत नाही आहे. तर ह्या वेबसाईटच्या माध्यमातून मुक्तचंद नाट्य संस्था एक असं कंटेंट घेऊन येते की जे पालक आणि मुलं एकत्र बघू शकतात, चांगल्या गोष्टी शिकू शकतात, मुलांवरती संस्कार होतील. ज्यामध्ये मनोरंजन आहे, ज्यामध्ये काहीतरी शिकण्यासारख्या गोष्टी आहेत, मुलं त्यांच्या दैनंदिन जीवनातल्या सवयीमध्ये बदल घडवू शकतात. असे वेगवेगळे हसत खेळत पद्धतीने विषय मांडलेले आहेत या वेब शोमध्ये. तो सगळ्यांना आवडेल आणि जागतिक स्तरावरती मुक्तचंद नाट्य संस्थेने आणलेला हा पहिला वेब शो आहे. त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करेन की हा वेब शो सगळ्यांनी पाहावा. किती तारखेपासून नागरिकांच्या भेटीसाठी येणारा वेब शो? उद्या 8 तारखेला हा वेब शोचं गाणं आपण यूट्यूबवरती रिलीज करतोय आणि आपला पहिला एपिसोड जो आहे तो पहिला एपिसोड येतोय 11 तारखेला, दुसरा एपिसोड येतोय 14 तारखेला जो 15 ऑगस्टवरती आधारित आहे. आणि त्यानंतर दर आठवड्याला एक एपिसोड आपला येत राहणार आहे. आणि ही जी वेब सिरीज आहे किंवा वेब शो आहे हा लॉंग टर्म चालणार आहे. नागरिकांना काय आव्हान कराल? राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.